नमस्कार महाराष्ट्र. छत्रपती विश्ववंदनीय लोकराजा शिवाजी महाराज यांची सर्वप्रथम सार्वजनिक जयंती साजरी करणारे तुमच्या माझ्या देशात स्त्री शिक्षणाचं बीज पेरणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची आज जयंती. त्यानिमित्ताने आपणाशी थोडं हितगुज करावं हे या व्हिडिओचं प्रयोजन. हा व्हिडिओ पुढे सरकण्याआधी आपणास काही सूचना मी देऊ इच्छितो की महात्मा फुले संदर्भात बोलत असताना, ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत असताना जर का कोणत्या धर्माचा, जातीचा, पंथाचा उल्लेख झाला तर तो केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी समजण्यासाठी वापरण्यात आलेला आहे असे आपण समजावे. मुळात मी स्वतः धर्म, जाती, पंथ, प्रांत, भाषा, रंग, वंश अशा प्रकारचे कोणतेही भेद न मानणाऱ्यापैकी आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक कोणत्या तरी जातीचा नामोल्लेख करावा आणि अपमान करावा असा मुळीच हेतू माझा नाहीये. येणाऱ्या पिढीला महाराष्ट्रातील समाज सुधारक कळावेत, त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी, उजेडात न आलेल्या गोष्टी किंवा माहीत असलेल्या परंतु विस्मरणात गेलेल्या गोष्टी सर्वांना कळाव्यात, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्राला 150 ते पावणे 200 वर्षाची समाज सुधारणेची परंपरा आहे आणि या परंपरेचे आपण पायीक होण्याची आता सध्याच्या काळामध्ये नितांत आणि मोठी आवश्यकता आहे. मग जर का आम्हाला अशा परंपरेचं पायीक व्हायचं असेल तर आम्हाला ज्या महापुरुषांनी मानवतेच्या कल्याणासाठी, सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले, त्यांचं चारित्र्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांचे कष्ट, त्यांनी सहन केलेले अपमान, या सगळ्याची जाणीव आपल्या ठायी असणं आवश्यक आहे. महात्मा फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. सातारचा त्यांचा जन्म. गोरे हे त्यांचं मूळ नाव. पूर्वीच्या काळी अस्तित्वात असणाऱ्या पिळवणुकीची व्यवस्था याच्यामध्ये गावातील कुलकर्णी आणि गावाचे पाटील यांच्याकडून झालेल्या पिळवणुकीला कंटाळून त्यांचा खून करून महात्मा फुल्यांचे पूर्वज पुण्यात येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी फुलांचा व्यवसाय करायला सुरुवात केली आणि म्हणून त्यांचं नाव फुले हे लागलं. मी तुम्हाला सणवारी न सांगता मूळ उद्देश काय याच्याविषयी सांगणार आहे. महात्मा फुलेंची पार्श्वभूमी, त्यांचं कर्तृत्व जाणण्या अगोदर, त्यांच्या पूर्वी आणि त्यांच्या समकालामध्ये महाराष्ट्राची काय सामाजिक परिस्थिती होती, महाराष्ट्राची काय सांस्कृतिक परिस्थिती होती हे आपणास माहिती करून आवश्यक होतं. महाराष्ट्रामध्ये काही ठराविकच लोकांच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्ती एकवटलेली होती. महाराष्ट्रामध्ये स्त्रिया हे उपभोगाची वस्तू, चूल आणि मूल, रांधावाडा उष्टी काढा
यासाठी वापरली जाणारी एक जिवंत वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहण्यात येत होतं. बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाह न करणे, त्या आयुष्याच्या मरण यातना सहन करणे, असं सगळं चालू होतं. आणि एकीकडे स्वातंत्र्य संग्राम सुद्धा चालू आहे. इंग्रजांविरुद्ध बंड करणं सुद्धा चालू आहे. काही इंग्रजांचे लालुचपत करून शांत बसलेला समाज सुद्धा आहे. अशात एक महात्मा फुले झाले. आपला देश स्वतंत्र व्हावा, आपण या देशाचे राज्यकर्ते व्हावे, आपण या देशाला गुलामीतून मुक्त करावं, असं महात्मा फुलेंची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी लहुजी वस्ताद यांच्याकडे तलवारबाजी, दानपट्टा, कुस्ती या सगळ्याच्या संदर्भातलं शिक्षण घेतलेलं होतं. पण एक प्रसंग घडला आणि महात्मा फुल्यांची पूर्ण विचारधाराच बदलली. तसं पाहिलं तर प्रत्येक समाज सुधारकाच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जोपर्यंत एखादी घटना अशी घडली नाही जी तुम्हाला सामाजिक विषमतेची जाणीव करून देईल, तोपर्यंत त्यांचं कार्य सामाजिक विषमता नष्ट करून एक मानव, एक धर्म, एक जात याच्या मार्गाने चाललेलं दिसत नाही. महात्मा फुले त्यांच्या एका मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये सामील झालेले होते. माझ्या आठवणीप्रमाणे परांजपे नावाचा त्यांचा मित्र होता आणि त्याच्या लग्नाच्या वरातीमध्ये महात्मा फुले सहभागी झालेले होते. आणि त्या वरातीमधून त्यांचा अपमान करून त्यांना तेथून हाकलून देण्यात आलं. मग महात्मा फुले घरी आले, विचार करू लागले की आपण जे स्वातंत्र्यासाठी भांडतो आहोत, जो लढा देणार आहोत, तो कोणत्या स्वातंत्र्यासाठी? म्हणजे एकाच्या दासातून मुक्त झाल्यानंतर दुसऱ्याचे दास व्हायचं का? मग आपण नेमकं काय करायला पाहिजे याच्या संदर्भात महात्मा फुले विचार करू लागले. वय वर्ष 19-20. महात्मा फुलेंचं लग्न झालेलं होतं. सावित्रीबाई फुले त्यांच्या पत्नी. आणि वयाच्या 21व्या वर्षी महात्मा फुले ठरवतात की मी शिक्षणाचा प्रसार करणार, इथल्या लोकांची गुलामगिरी नष्ट करणार, इथल्या दीनदुबळ्या लोकांसाठी माझं आयुष्य खर्च करणार. आणि वयाची 43 वर्ष महात्मा फुलेंनी या समाज प्रबोधनासाठी खर्च केलेली आहे. महात्मा फुले त्यांचं कार्य चालू करतात. स्त्रियांसाठी सर्वप्रथम शाळा भिडेवाड्यात पुण्यामध्ये सुरू करतात. त्यानंतर शूद्रांसाठी, अतिशूद्रांसाठी शाळा सुरू करतात. हे त्यांचं कार्य चालू होतं. पुण्यामध्ये खळबळ होते की काय चाललंय याचं. जिथे बायकांना घरातून बाहेर यायला परवानगी नाही, तिथे हा बायकांना शिकवतो, हा धर्माचा नाश करणार, याच्यामुळे काहीतरी वाईट होणार. आणि ही सगळी जी चर्चा आहे ती महात्मा फुले यांच्या वडिलांपर्यंत पोहोचते. महात्मा फुलेंचे वडील महात्मा फुल्यांना बोलावतात आणि सांगतात, तुझे हे सगळे चाळे बंद कर. भांडण अतिशय पराकोटीला जातं. समाप्ती अंती महात्मा फुल्यांचे वडील गोविंदराव म्हणतात की तुला दोघांपैकी काहीतरी एक करावं लागेल. माझ्या घरात राहायचं तर हे सगळे तुझे चाळे बंद करावे लागतील. आणि मग महात्मा फुले त्याच वेळी निर्णय घेतात. आपल्या पत्नीसह ते घर सोडून देतात. वयाच्या 20-21व्या वर्षी या महापुरुषाने
तुमच्या आमच्यासाठी, इथल्या स्त्रियांसाठी, मग त्यांचा धर्म कोणताही असो, जात कोणतीही असो, इथल्या स्त्रियांसाठी आपलं घर सोडलेलं आहे. महात्मा फुले वेगळे राहतात, पण आपलं काम ते सोडत नाही, आपलं कार्य काही सोडत नाही. आपल्या पत्नीला शिकवतात. तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहितीच आहे. सावित्रीबाई फुलेंनी किती सहन केलंय. चिखल, शिव्या, उपहास, अपशब्द, या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आपल्या सर्वांना माहिती आहे. मग महात्मा फुल्यांचं काय वैशिष्ट्य आहे? तर त्यांचं शिक्षणाचं जर का कार्य पाहिलं तर त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, शूद्र अतिशूद्रांसाठी शाळा सुरू केली, रात्र शाळा सुरू केली. औद्योगिक शाळा असाव्यात ही संकल्पना महात्मा फुल्यांनी सर्वप्रथम मांडली. एकीकडे महात्मा फुले लिखाण सुद्धा करत होते. त्रिरत्न नावाचा त्यांचं नाटक आहे, ते पथनाट्याच्या स्वरूपातलं आहे. आणि मग पुण्याच्या रस्त्यावरती हे पथनाट्य करत असत. पथनाट्याच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम पथनाट्य जर का कुठे सादर झालं असेल तर ते पुण्यात झालं, आणि ते महात्मा फुल्यांचं. लोकजागृती करणे, लोकांना समजावून सांगणे की तुमची आर्थिक गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी, धार्मिक गुलामगिरी ही तुमच्या विकास न होण्याला कारणीभूत आहे. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण, विद्या, ज्ञान हे जर का माणसाकडे नसेल तर तो विचार करू शकत नाही. विचार करू शकत नाही तर चारित्र्य जोपासू शकत नाही, नीतिवान होऊ शकत नाही, सदाचारी होऊ शकत नाही, कारण त्याला माहितीच नाही सदाचार काय असतं. विचार नाही, चारित्र्य नाही तर प्रगती नाही, आणि प्रगती विना अर्थार्जन होणे शक्य नाही. आणि या सगळ्या कारणामुळे इथला दीनदुबळा माणूस, गोरगरीब माणूस, जातीच्या भाषेत बोलायचं तर इथल्या खालच्या जातीचे लोक, शूद्र लोक, तेळी, माळी, कोळी, भंडारी इत्यादी प्रकारचे लोक, SC ST कम्युनिटीतले असलेले लोक हे फारच नाडलेले आणि ग्रासलेले होते. आणि याचं कारण होतं अज्ञान, याचं कारण होतं आंधळ्या रूढी परंपरा, आणि त्या महात्मा फुल्यांना नष्ट करायच्या होत्या. महात्मा फुलेंनी सर्व समविचारी लोकांना एकत्र केलं, मित्रत्व केलं त्यांच्याबरोबर. याच्यामध्ये ब्राह्मण समाजातले होते, याच्यामधले कुणबी समाजातले होते, याच्यामधले मराठा समाजातले होते, सर्व जाती धर्मातले लोक एका विचाराचे, मानवतावाद पेरणारे, माणसासाठी काहीतरी करणारे, समानता आणणारे हे एकत्र आले. आणि आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून महात्मा फुल्यांनी त्यांचा सगळा जो कार्याचा पसारा आहे तो रेटत पुढे घेऊन जात होते. हे करत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे की अर्थार्जनाचं काय. समाजसेवा ठीक आहे, पण अर्थार्जनाचं काय. त्यासाठी महात्मा फुल्यांनी एक पुरा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, ही कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केलेली होती. त्याच्यात त्यांचे सहकारी भागीदार होते. आणि गुणवत्तापूर्ण काम काय असतं याचं उदाहरण म्हणजे महात्मा फुल्यांची त्या कंपनीची कामं. तुम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनची इमारत पाहिली आहे, ती महात्मा फुल्यांच्या कंपनीने बांधलेली आहे. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत पाहिली आहे, महात्मा फुल्यांच्या कंपनीने पाहिलेली आहे.
टाइम्सची जी इमारत उभी झालेली आहे, मुंबईतले वेगवेगळे कारखाने जे उभारलेले आहेत ते महात्मा फुल्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कंपन्यांमार्फत उभारलेले आहेत. पुण्यामध्ये खडकवासला धरण, कात्रजचा बोगदा हा महात्मा फुल्यांच्या कंपनीने उभारलेला आहे. याच्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेत असताना समोरच्या पार्टीकडनं काही भ्रष्टाचार चालत असे आणि महात्मा फुलेंनी स्वतःच्या बिझनेस किंवा उद्योगधंद्याची पर्वा न करता या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. या कंपनीचं जे काही उत्पन्न असायचं ते महात्मा फुले सामाजिक कार्यासाठी वापरत असत. आज आपण CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व वगैरे असं म्हणतो, याची सुरुवात सर्वप्रथम महात्मा फुले यांनी केलेली आहे खऱ्या अर्थाने. त्या काळामध्ये एका अतिशय लहान मुलीचं 8-9 वर्ष असलेल्या मुलीचं लग्न हे अतिशय मोठा असलेला जो पुरुष आहे वयाने याच्याबरोबर केलं जात असे. आणि साहजिकच आहे, पुरुषाचा मृत्यू लवकर होत असे आणि मग ती छोटी मुलगी विधवा होत असे. विधवा झाल्यानंतर तिचं केशोपन करणे, तिला वेगळ्या प्रकारची वस्त्र देणे आणि मग घरातल्याच मंडळीने तिचं शोषण करणे, हे प्रकार सर्रास त्यावेळी चालू होते. त्याला वर्णन आहेत, ऐतिहासिक पुरावे आहेत, ऐतिहासिक लिखाण आहे. आणि त्याच्यामधून जी अनवरस संतती निर्माण होत होती ती कुठेतरी कचऱ्याच्या डब्यात आणि तस्ता फेकली जात होती. या मुलांना घेऊन त्यावेळी ख्रिश्चन मिशनऱ्या या मुलांना वाढवत असत आणि साहजिकच आहे, मोठा झाल्यानंतर तो मुलगा ख्रिश्चन होत असे, त्यामुळे धर्मांतर होत असे. महात्मा फुल्यांनी आपल्याच घरात बालहत्या प्रतिबंधक गृह नावाची संस्था सुरू केली किंवा कार्य सुरू केलं आणि पुण्यामध्ये सर्वत्र पोस्टर लावण्यात आले की कोणतीही विधवा स्त्री जर का गरोदर असेल आणि तिला तिच्या मुलाचा सांभाळ करता येत नसेल तर तिने आमच्या घरी यावं, तिच्या मुलाला जन्म द्यावा आणि जर का तिला जायचं असेल तर तिने निघून जावं, त्या मुलाचं सगळं पालन पोषण आम्ही करू. एवढी मोठी विचारधारा, एवढा मोठा विचार. अशीच एक काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा असते, ती सुद्धा गरोदर असते, अनवरत संतती असते. ती स्वतःचा जीव देण्यासाठी जात असते. महात्मा फुले पाहतात, तिची समजूत काढतात, तिला घरी आणतात आणि तिचाच मुलगा स्वतः ॲडॉप्ट करतात. त्याचं नाव यशवंत, पुढे त्याला ते डॉक्टर करतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. महात्मा फुल्यांनी प्रचंड तिखट, कडू, आक्रमी भाषेचा वापर केलेला आहे, परंतु ती विचारधारा मांडण्यासाठीची भाषा आहे, द्वेष पसरवण्यासाठी नाहीये. मोठ्या मोठ्या महापुरुषांचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की त्यांनी गरीब, नाडलेल्या, पिछाडलेल्या, त्रासलेल्या समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, जागृती निर्माण करण्यासाठी प्रसंगी आक्रमक भाषा वापरलेली आहे, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचा द्वेष पसरवलेला नाही. पुढे महात्मा फुल्यांना एकदा कळालं की त्या काळातले रायगडचे कलेक्टर होते, त्यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या आधारे तिथे शिवाजी महाराजांची समाधी कशा स्थितीत आहे ही पाहिली
प्रचंड गवत वाढलेले, माती पडलेली आहे, दुरावस्था झालेली आहे. आणि तो कलेक्टर म्हणाला की अरे काय प्रतीचे लोक आहात तुम्ही, एकेकाळचा तुमच्यातला आदर्श राजा इथे होऊन गेला आणि त्याची समाधी अशी धुळखात पडते. हे महात्मा फुल्यांनी ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर महात्मा फुले स्वतः रायगडावर जातात, शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढतात, आजूबाजूचा पाळापाचोळा साफ करून स्वच्छता करतात आणि शिवाजी महाराजांना वंदन करून सर्वप्रथम सार्वजनिक शिवजयंती साजरी करतात. पुढे शिवाजी महाराजांवरती महात्मा फुलेंनी पोवाडा सुद्धा लिहिलेला आहे, त्यांच्या कार्याचं वर्णन केलेलं आहे. हा आद्य पोवाडा आहे शिवाजी महाराजांवरती लिहिला गेलेला. महात्मा फुले पाणलोट क्षेत्राचा विकास व्हावा, वाढ व्हावी याच्यासाठी सुद्धा महात्मा फुलेंनी प्रयत्न केलेले आहेत. पूर्वीच्या काळी कालव्याने शेती लोक करत नसत, काही अंधश्रद्धेपोटी. महात्मा फुलेंनी आपल्याच घराच्या मागे कालव्याच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकसित केलं आणि शेती पिकवली. शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या, कामगारांच्या समस्या मांडल्या. कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी बॉम्बे कामगार असोसिएशन महात्मा फुलेंनी आपल्या सहकार्याच्या मार्फत सुरू केलं. त्यांचे एक सहकारी भालेकर नावाचे होते, त्यांच्या सहकार्याने महात्मा फुलेंनी दिनबंधू नावाचं साप्ताहिक आणि वर्तमानपत्र सुरू केलं. तो एकीकडे प्रत्यक्ष कार्य चालू आहे, दुसरीकडे लिखाण चालू आहे, तिसरीकडे वर्तमानपत्र चालू आहे, एका बाजूला कामगार संघटना चालू आहे. त्यांचे सहकारी लोखंडे यांनी महाराष्ट्रामध्ये कामगार संघटना बांधण्याची फार मोलाची कामगिरी केलेली आहे. महात्मा फुलेंच्या शाळेत शिकणारी एक ताराबाई शिंदे नावाची व्यक्ती हे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहितात. जगातल्या स्त्रीमुक्ती चळवळीवरती लिहिलं गेलेलं हे सर्वात पहिलं पुस्तक आहे. महात्मा फुल्यांचे सहकारी हे इतर कार्य करतात, त्यांच्या क्षेत्रामध्ये समाज कार्य करतात, परंतु महात्मा फुलेंचा द्वेष करणे, महात्मा फुलेंना नाकारणे हे आजही थांबलेलं नाही. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या कार्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, आपण स्वतः वाचलं पाहिजे. ओरिजिनल मूळ प्रत, ओरिजिनल लिखाण आपण वाचलं पाहिजे, त्याचा अर्थ आपण लावला पाहिजे. महात्मा फुल्यांची किंवा इतर समाज सुधारकांची जयंती साजरी करणे म्हणजे काय फक्त हार तुरे घालणे, काहीतरी गोडधोड करणे, धूप अगरबत्ती मेणबत्ती लावणे अशा पद्धतीची नाही, अशा पद्धतीची करूच नाही. महापुरुषांच्या जयंत्या हे त्यांच्या विचारांचं वाचन करणे, त्यांच्या विचारांना आत्मसात करणे, त्यांच्या विचारांना समजून घेऊन आपल्या जीवनात त्याचा अवलंब करणे म्हणजे महात्मा आणि समाज सुधारणाची जयंती साजरी करणे असं मी मानतो. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. शेतातील शेतमालाला उत्पादनाच्या खर्चाच्या बेसिसवर एक ठराविक दर निश्चित करण्यात यावा अशी सूचना महात्मा फुले यांनी केलेली होती. हंटर कमिशनच्या समोर साक्ष देताना महात्मा फुल्यांनी येथील शेतीसाठी काहीतरी कायदा करावा अशी सूचना केलेली होती. आणि त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांच्या सूचनेप्रमाणे ऍग्रिकल्चरल ऍक्ट सुद्धा काढलेला होता.
सर्वात महत्वाचं योगदान महात्मा फुलेंचं की प्रखर समतावादी. महात्मा फुलेंना स्वतःचं मूल नव्हतं. महात्मा फुल्यांचे सासरे म्हणजे सावित्रीबाईंचे वडील यांनी स्वतः त्यांना दुसरं लग्न करण्यास सांगितलं. काय म्हणाले व महात्मा फुले त्यावेळी? महात्मा फुले म्हणाले की मूल होत नाही तर दोष माझ्या बायकोचाच कसा असेल. आणि ही त्या काळात म्हणजे किती मोठी विचारसरणी असावी लागते. जर का मला तिच्यासाठी सवत आणण्याची आहे तर तिला माझ्यासाठी सवता आणण्याची मुभा का नाही. अशा प्रकारचे विचार महात्मा फुलेंनी मांडले. खरं म्हणजे महापुरुषांचं एक वैशिष्ट्य असतं की जसे त्यांचे आचार असतात, जसं त्यांचं आचरण असतं, तसे त्यांचे विचार असतात आणि म्हणून ते महान ठरतात. महाराष्ट्रातील एक अग्रणी समाज सुधारक, अजून आपण सर्व शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतो. आता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे काय? तर येथील गोरगरीब, दीनदलित, शोषित, शेतकरी, कामकरी, कष्टकरी यांच्या विकासाचा ध्यास घेऊन जे तत्वज्ञान जन्माला आलं ते या त्रयींचं तत्वज्ञान. शिवशाही संपली आणि मग पुढे दुसरी शाही आली, ज्यांनी या महाराष्ट्राचा सामाजिक ढासा पूर्णपणे बिघडवून टाकला. शिवकाळात प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक जाती धर्माचं मान सन्मान राखला जात होता. लोकांचा विचार प्रामुख्याने होत होता, माणसाचा विचार प्रामुख्याने होत होता. तो पुढच्या काळात नाहीसा झाला आणि शिवाजी महाराजांच्या नंतर जवळजवळ 200 वर्षाने महात्मा फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या हातून एवढं भरीव मोठं काम झालेलं आहे की ज्याच्यावर आपण बोलायला बसलो, ज्याचा आपण माग काढत राहिलो तर बऱ्याचशा समस्या आता ज्या समाजामध्ये आहेत त्याची उकल होऊ शकते, त्याचं समाधान होऊ शकते. पण त्यासाठी आपण वाचायला पाहिजे. आजची तरुण मुलं व्हॉट्सअप, फेसबुक याच नादात आहेत. वाचन कमी झालेलं आहे. मूळ ओरिजिनल ऐतिहासिक दस्तऐवज कोणीच वाचत नाही. सर्वांची एकच युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटी. तर असं होता कामा नये. जर का आपण महात्मा फुले यांचे अनुयायी असू तर त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये अवलंबले पाहिजेत. आपल्या मुलांना त्यांचे संस्कार दिले पाहिजेत. आपल्या मुलांना तशा प्रवृत्तीचं आपण घडवलं पाहिजे. आपल्या समाज बांधवांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि असं जर का आपण केलं तर इथला समाज जो आहे तो मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या विकास करेल यात तिळमात्र शंका नाही. सरते शेवटी महात्मा फुलेंना कळालं की मी जे सांगतोय हे फार वेगळं आहे असं लोकांना वाटतं. लोक त्या ऐकण्यास तयार नाही. मग लोकांना आपण एक विचारधारा दिली पाहिजे. लोकांना आपण एक दिली पाहिजे. लोकांना आपण एक संस्कार दिला पाहिजे, जेणेकरून पुढे येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन होईल. यासाठी
महात्मा फुले सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना करतात. सार्वजनिक सत्य धर्माच्या स्थापना झाल्यानंतर सार्वजनिक सत्य धर्मानुसार विवाह सुद्धा होतात. त्यांचे अनुयायी वाढायला लागतात. महात्मा फुलेंनी हा मानव मुक्तीचा मार्ग लोकांना दाखवला आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्या मार्गाने जाऊन प्रगती केलेली आहे. परंतु आजही समाजातला बहुसंख्य जो माणूस आहे त्याला महात्मा फुल्यांविषयी काहीच माहिती नाही. एवढंच कशाला, ज्या स्त्रिया शिकून फार मोठ्या मोठ्या पदावरती चालल्यात यांना सध्या महात्मा फुलेंची जयंती माहिती नाही, सावित्रीबाई फुलेंची जयंती माहिती नाही, महात्मा फुलेंचे विचार माहिती नाही, सावित्रीबाई फुलेंचे विचार माहिती नाही, आणि मग भटकत जायचं, कुठल्या तरी वैचारिक गोंधळात पडायचं. हा वैचारिक गोंधळ जर का टाळायचा असेल तर माझी आपणास विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तकं वाचा, ओरिजिनल दस्तऐवज वाचा. पुस्तकात लिहिलेलं किती खरं आहे याची क्रॉस चेकिंग करा. फुल्यांचं लिखाण वाचा, सावित्रीबाईंचं लिखाण वाचा, बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण वाचा, आगरकरांचं लिखाण वाचा. जाती धर्म पंथ याच्या पलीकडे घेऊन जा. आपण जेव्हा असं करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भारतीय नागरिक असू असं मला वाटतं. महात्मा फुल्यांनी दारूबंदीसाठी सुद्धा प्रयत्न केलेले होते. आणि आज आपण जर का बहुजन समाजाचा विचार केला तर जास्तीत जास्त तरुणांची फळी ही व्यसनाधीन होत चाललेली आहे. महात्मा फुलेंची तब्येत तशी मजबूत, उंच बांधा, शरीर यष्टी मजबूत, आवाज कणखर खणखणीत, निर्व्यसनी. आणि आपण काय करतोय, एका बाजूला महात्मा फुलेंची जयंती आपण साजरी करायची आणि दुसऱ्या बाजूला दारूच्या गुत्त्यावरती आपण सापडणार. तर अशा प्रकारचं विरोधाभास असलेलं वागणं, वर्तणूक आपण टाळायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट गुणवत्तेचं शिक्षण द्यायला, त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार आपण करायला पाहिजे. जे जे महान व्यक्तिमत्व होऊन गेले त्या सगळ्यांचं लिखाण पुस्तकाच्या माध्यमातून जर का आपल्या घरी उपलब्ध होत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. वर्षाला निदान एक तरी पुस्तक आपण सर्वांनी विकत घ्यावं अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय ज्योती, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत.